एक महत्त्वाची बातमी, इस्लामचे अभ्यासक मुफ्ती सलमान अझहरी यांना अटक झाली आहे। 31 जानेवारीला जुनागडमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी ही कारवाई झाली। गुजरात एटीएसने घाटकोपरमधून त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। गोविंद ठाकूर आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गोविंद, गुजरात एटीएसने ही मोठी कारवाई केलेली आहे, या कारवाई संदर्भातली काय माहिती? हो, नक्कीच गुजरात एटीएसच्या पथकाने मुफ्ती सलमान अझहरी यांना ताब्यात घेऊन सध्या घाटकोपर पोलीस ठाण्यात आणले आहेत। त्याच्याविरुद्ध गुजरातमधील जुनागडमध्ये भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुजरात पोलिसांनी मुफ्ती सलमान अझहरी याला घाटकोपर भागातून ताब्यात घेतले आहेत। मुफ्ती सलमान अझहरी यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांचे समर्थक सध्या घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर जमू लागले आहेत आणि मोठ्या संख्येने इथे लोक जमले आहेत। तुम्ही बघू शकता तिथे मुफ्ती सलमान अझहरी यांच्या समर्थनात ते घोषणाबाजी पण करत होते। मुफ्ती सलमान अझहरी यांना गुजरात एटीएसने आज दुपारी 12च्या सुमारास ताब्यात घेण्यात आले होते आणि आता त्याला अजूनही घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये ठेवले आहेत आणि पोलीस ठाण्याच्या बाहेर जे त्यांचे समर्थक आहेत ते मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येमध्ये इथे जमले आहेत। सर्व ठिकाणी त्यांचे समर्थक आहेत आणि मोठा पोलीसचा बंदोबस्त इथे ठेवण्यात आले आहेत। तुम्ही बघू शकता हा घाटकोपर पोलीस स्टेशन आहे। नक्कीच आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आहे। आता त्यांचे समर्थक देखील जमायला सुरुवात झाली आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।